थांबलेली मुलं म्हणते लवकर उरकलेलं बरं. असो, सामान्यपणे जर आपण पाहिलं तर समाजाची जी धारणा आहे ती 5 पात्रावरती अवलंबून आहे. 5 व्यक्तीवरती असणारी समाजाची धारणा चालते. त्याच्यामध्ये जर पहिला पात्र जर कोणता असेल या समाजाची धारणा जी व्यवस्थित चालवण्यासाठी, ते पहिलं पात्र आहे शिक्षकांचं. म्हणून एक शिक्षक हा संपूर्ण गावचं भूषण, समाजाचं भूषण आहे. दुसरं जर पात्र समाज सुधारणेचं जर कोणतं असेल तर शिक्षकाबरोबर त्या गावातील समाज सुधारकांचं असतं, त्याच्यावरही समाजाची धारणा अवलंबून असते. तिसरं जर पात्र कुठलं असेल ज्याच्यावर समाजाची धारणा अवलंबून असते त्याला आपण गुरु किंवा ब्राह्मण असं म्हणतो. त्या गुरुवर किंवा ब्राह्मणावरती समाजाची धारणा अवलंबून असते. आणि चौथं जर पात्र कोणतं असेल समाजाची धारणा व्यवस्थित चालण्यासाठी त्याला सैनिक असं म्हणतो आपण. त्या सैनिकावरती समाजाची धारणा अवलंबून असते. आणि 5वं अत्यंत महत्वाचं, जशी हाताची 5 बोटे एकत्र झाल्याशिवाय ही वज्रमुठ तयार होत नाही. आणि निर्धाराचं जे काही प्रतीक आहे हे वज्रमुठ, तसं समाजाच्या निर्धाराचं प्रतीक म्हणजे ह्या 5 पात्रावरती समाज अवलंबून आहे. त्याच्यापैकी 5वं अत्यंत महत्वाचं जर पात्र असेल तर ते कोणतं, तर ते म्हणजे संत. एक संत काय करू शकतो, त्या संतांच्या ठिकाणचं कर्तुम जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यावरती समाजाची संपूर्ण धारणा ही अवलंबून असते. म्हणून एक शिक्षक हा गावचं भूषण आहे, एक सैनिक हा गावचं भूषण आहे, एक ब्राह्मण हा गावचं भूषण आहे, एक समाजसेवक हा गावचं भूषण आहे, तसे एक महाराज हे साहेब आपल्या गावचं भूषण आहे. कुठलंही गाव असो त्या गावामध्ये एखादा तरी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणारा व्यक्ती असावं, त्याच्यावर संपूर्ण समाजाची धारणा अवलंबून असते. आणि म्हणून आदरणीय हरिभक्ती परमपूज्य आदरणीय संजयजी महाराज शेटे यांचा अभिमान वाचावं अशा पद्धतीचं आजचं या ठिकाणचं हे कौतुकाचं कार्य हे हनुमंतरायाच्या मंदिराचं झालेलं आहे. आपण संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचा काही देऊ शकत नाही, फक्त आपण एकच करू, एक मोठ्यानं पुंडलिकावर दे म्हणू, जी हात पांडुरंगापर्यंत पोहोचेल. आणि पांडुरंगाला एकच विनंती करू की संजय महाराजांना उदंड आयुष्य लाभो आणि अशाच पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून घडो. या संपूर्ण बजरंग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना, या संपूर्ण असणाऱ्या दान देणाऱ्या दात्यांना उदंड आयुष्य लाभो, याच्यासाठी सर्वांनी अंतकरणापासून एकदा पुंडलिकावर दे म्हणायचे. पण ते म्हणत असताना सुद्धा गाईचं वासरू सुटल्यानंतर गाईला पित असताना जसं ओरडता का नाही त्या पद्धतीनं ओरडायचं नाही का, उष्णावसान आणून ओढायचं नाही. सर्वांनी एकदा पुंडली म्हणा. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, डुबलेश्वर भगवान की, दक्षिणमुखी हनुमान की. उद्या बरोबर संध्याकाळी 7 ते 9